जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय. आज या हरिपाठामधला दुसरा अभंग आपण पाहूया. दुसऱ्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतायत, जन्माचे कारण रामनाम पाठी, जाईजे वैकुंठी एकी हेळा. रामनामा ऐसा जिव्हे उमटे ठसा, तो उद्धरेल आपैसा इहलोकी. दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. नामा म्हणे पवित्र श्री रामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. या अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला खूप महत्त्वाचा उपदेश करतायत आणि तो म्हणजे आपल्या जन्माच्या हेतूबद्दल किंवा आपल्या जन्माच्या प्रयोजनाबद्दल. कारण या शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा अर्थ असा आहे हेतू किंवा प्रयोजन. आपल्या जन्माचा हेतू काय आहे बरं? मुळात आपल्या जन्माचा हेतू काय आहे इथंपर्यंत आपली विचारसरणी तरी गेली आहे का? आपण जर आपलं आयुष्य पाहिलं तर आपण अन्न मान धन यासाठी जीवन जगत असतो. जीवनामध्ये पुष्कळ उद्दिष्टे किंवा कार्य असतात. कुणी कलेमध्ये प्रावीण्य मिळवतं, कुणी देशकार्य राष्ट्रकार्य करतं, कुणी समाजकार्य करतं, कुणी नोकरी धंदा करतं, तर कुणी आणि काही. पण अन्न मिळवणे म्हणजे अन्न पाण्यासाठी पैसा मिळवणे, मान मिळवणे त्यासाठी शिक्षण आणि पैसा या दोन्ही गोष्टी आल्या, आणि धन मिळवणे याच्या अवतीभोवतीच आपलं आयुष्य फिरत असतं. हे आयुष्य जगत असताना आपल्याला सुखदुःखाचे हेलपाटे बसतात. आपल्या मनाजोगतं झालं की आपल्याला बरं वाटतं, मनाविरुद्ध झालं की आपल्याला दुःख होतं, राग येतो, अस्वस्थता येते. अनेक गोष्टी जीवनामध्ये अशा घडत असतात की ज्यामधून आपल्याला सुख दुःख एकामागून एक भोगावी लागत असतात. जोपर्यंत हे असंच सुरू आहे आणि यापेक्षा जीवन कुठल्या निराळ्या गोष्टीसाठी असते हे आपल्या कानावर येत नाही, तोपर्यंत आपण याच हेलकाव्यांमध्ये जगत असतो. किंबहुना जीवन यालाच तर म्हणतात असाही आपला समज असतो. संतांजवळ गेलं किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास केला किंवा सद्गुरूंच्या पायाशी जर गेलं तर आपल्याला त्यांच्याकडून श्रवण होतं. भगवद्गीता किंवा त्याचीच टीका असलेली ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, दासबोध म्हणा, किंवा आता आपण जसे संतांचे अभंग निरूपणाच्या माध्यमातून पाहतोय, अशा काही गोष्टी जर चिंतनामध्ये आल्या तर मग जीवनाकडे बघण्याची एक निराळी दृष्टी उघडते. थोडीशी सखोलता त्याला प्राप्त होते. गांभीर्यानं मनुष्य मग विचार करतो की या सुखदुःखाच्या पलीकडे आनंदाची एक स्थिती आहे, समाधानाची एक स्थिती आहे. तोपर्यंत आपल्याला आनंद आणि समाधान हे सुखाशीच मिळते जुळते वाटत असतात. उदाहरणार्थ, समजा आपण नवीन 4चाकी घेतली तर साहजिक आहे आपल्याला आनंद होतो, आपण पेढे वाटतो, जवळच्या मित्रांना पार्टी देतो वगैरे वगैरे. त्या अवस्थेमध्ये आपल्याला वाटत असतं की हाच तर आनंद आहे. आनंद आणखी वेगळा कुठला असतो? माझे आप्तेष्ट माझ्याबरोबर आहेत, आम्ही सगळेजण आनंद साजरा करतोय, यापेक्षा आणखी काय पाहिजे? मी समाधानात आहे. पण काही दिवस गेल्यानंतर आपण नवीन गाडी घेतलेली होती याचा आनंद ओसरतो. 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर ती गाडी आता जुनी झालेली असते. त्यावेळी आपण त्या गाडीकडे जर बघितलं तर 1 वर्षापूर्वी आपण ती गाडी खरेदी करताना आपल्याला जो आनंद झालेला होता तो आनंद तिथे नसतो. आता ती जुनी झाली ना, ती गाडी आपल्याला आता प्राप्त आहे. म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे, प्राप्त परिस्थितीची किंमत 0 असते. आता त्या गाडीकडे बघून ना आनंद होतो न विशेष काही असं वाटतं की अरे वा मी गाडी घेतली. पण त्याच गाडीकडे बघून आनंद झालेला असतो हेही सत्यच आहे. मग इथे घडलं काय?
तर घडलं हे की ज्याला मी आनंद समजत होतो तो मुळे आनंद नाहीच आहे. ते होतं सुख. आणि ते सुख जे होतं ते मला इंद्रियांच्या माध्यमातून झालेलं होतं. आता हेही आपण जरासं समजून घेऊया. परमार्थामध्ये आनंद ही संज्ञा कशासाठी वापरतात हा विषय पुढे येईल. त्यामुळे आधी आपण सुखाला समजून घेऊया. आपण आत्ताच पाहिलं की जे झालेलं होतं नवीन गाडी घेतल्यानंतर ते सुख होतं आणि इंद्रियांच्या माध्यमातून झालेलं. कसं बुवा? तर असं पहा, गाडी घ्यायच्या आधी माझ्याकडे ती अमुक अमुक गाडी नाही अशी एक अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये मला ती अमुक अमुक गाडी हवी अशी वासना किंवा इच्छा माझ्यामध्ये निर्माण झाली. ती निर्माण कशामुळे झाली यालाही इंद्रियच कारणीभूत आहेत बरं का. कुणी मित्राकडे असलेली गाडी बघतं, कुणी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे असलेली किंवा रस्त्यात दिसलेली गाडीही बघतं, कुणी इंटरनेटवरती मोबाईल म्हणा किंवा कम्प्युटरवरती म्हणा कुठल्या तरी नवीन गाडीबद्दल माहिती बघतं, किंवा कुणाच्या ऐकण्यामध्ये असं येतं की अमुक अमुक गाडी फार चांगली आहे. कुणीतरी आपल्याला सांगतं की ही तू घ्यायला पाहिजेस, किंवा मग आपल्याच मनाला आतून वाटतं की ही मी घेतली पाहिजे. आणखीनही बरेच मार्ग आहेत ज्या मार्गांनी वासना आपल्यामध्ये शिरते. पण ते जे कुठले मार्ग आहेत ते सर्व मार्ग इंद्रियांमधूनच जातात. असं पहा, दृश्य तरी आपण डोळ्यांनीच पाहिलं, गाडीबद्दल आपण कानांनीच ऐकलं, विचारही आपण मनानेच केला. ही सगळी आपली इंद्रिये आहेत. या इंद्रियांच्या माध्यमातून आत आपल्या कारबद्दलची वासना निर्माण झाली. आता वासना निर्माण झाल्यावर ती पूर्ण तर केली पाहिजे, कारण आपल्या जीवाची प्रेरणाच तशी आहे ना. वासना झाली की ती पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी मग आपण कामं केली, पैसे कमवले, कर्ज काढली वगैरे वगैरे, आणि शेवटी गाडी आपल्या दारात उभी राहिली. जी वासना केलेली होती ती वासना मूर्त स्वरूपात आता समोर दिसली. ती वासना पूर्ण करायला सुद्धा जे काही प्रयत्न केले पैसे कमवण्याचे, त्यालाही आपण इंद्रियच वापरली, हे तर उघडच आहे. गाडी आता समोर दिसतीये, म्हणजे ज्या बाबतीतली वासना केली त्याचं मूर्त स्वरूप आता मला समोर दिसतंय. तेही मला माझ्या इंद्रियांनीच अनुभवाला येतं. डोळ्याला गाडी दिसते, हाताला स्पर्श जाणवतो, कानाला आवाज येतो वगैरे वगैरे. समाजामध्ये सुद्धा आपली वडीलधारी माणसं, आप्तेष्ट, शेजारचे पाजारचे, मित्रपरिवार सगळेजण आपलं कौतुक करतात. कॉंग्रॅच्युलेशन्स, गाडी घेतलीस. आपणही समजा देवाधर्माचं करणारे असू तर म्हणतो की देवाची कृपा म्हणून घेता आली, किंवा अगदी महाराजांची कृपा म्हणून गाडी घेतली असं म्हणतो आणि सुख मानतो. याला सुख म्हणत आहे याचं कारण असं की हे थोड्या वेळानं बदलणार आहे. आता ही वासना पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे कार दारात उभी राहिल्यानंतर जे मला बरं वाटलं, त्यामागे आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे माझा अहंकार. आपण पूर्वी पाहिले की आपलं चित्तचतुष्टय मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेलं आहे. या सगळ्यांना सुद्धा इंद्रियच म्हणतात, म्हणूनच त्यांना अंतःकरण असा शब्द आहे. अंतः म्हणजे आतली आणि करण म्हणजे इंद्रिय. याचाच अर्थ जसं वासना इंद्रियांच्या माध्यमानं शिरली तशीच वासना इंद्रियांच्या माध्यमानं पूर्ण करता आली, आणि तसंच इंद्रियांच्या माध्यमानंच त्या वासनेतलं सुख मी उपभोगलं. यामध्ये माझी बाहेरची इंद्रियही कामी आली आणि अंतःकरणही कामी आलं. आता हा आनंद नाही अशासाठी कारण हे सुख टिकलं नाही. जो काही अनुभव गाडी दारात उभी राहिल्यानंतर आलेला होता तो अनुभव 1 महिन्याने नव्हता, 2 महिन्याने, 4 महिन्याने, 1 वर्षाने, तर त्यात बराच फरक झालेला होता. परमार्थामध्ये याला आनंद म्हणत नाहीत. आनंदाची संज्ञा अशी आहे की जो अखंड आहे तो आनंद. मला दारात 4 चाकी आल्यानंतर जे वाटलं ते आत्ता वाटत नाही, म्हणूनच तो आनंद नाही. आता कारला घेऊन आपण हा विषय थोडासा विस्तृतपणे पाहिला.
त्याचं कारण असं की कार हे फक्त उदाहरण झालं. आपल्या जीवनामध्ये असं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत होतं, अगदी लहान सहान गोष्टीच्या बाबतीत. गुलाबजाम खावासा वाटला, खाल्ल्यानंतर सुख होतं. नवीन फोन घ्यावासा वाटला, घेतल्यानंतर सुख होतं. अमुक ठिकाणी फिरायला जावंसं वाटलं, फिरायला गेलं की सुख होतं. कपडे, लत्ते, मान, समाजातली प्रतिष्ठा, पैशाशी संबंधित अनंत गोष्टी, या सगळ्यांच्या मधून आपल्याला असं सुख मिळत असतं, तात्पुरतं सुख. संत आपल्याला सांगतात की हे तात्पुरतं सुख तुला मिळतंय, ते आम्ही नाकारत नाही. पण मनुष्य देहामध्ये तू आलेला आहेस, तर तुझ्यामध्ये आनंद मिळवण्याची ही क्षमता आहे. सुख तर तू घेतोच आहेस, तर त्याहून श्रेष्ठ जर असेल काही मिळत, तर ते का मिळवू नये, असा साधासुद्धा विचार आहे. समजा आपल्या खिशामध्ये 50,000 रुपये आहेत. फोन घेण्यासाठीच ते 50,000 रुपये बाजूला काढलेत. तर मी उगाचच सेकंड हँड मोबाईल 5-6 हजार रुपये देऊन घेईन का? मुळीच नाही. कारण माझी चांगला फोन घेण्याची क्षमता आहे. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थामध्ये आहे. मनुष्यजन्म जर प्राप्त झालेला आहे, तर तो सुखाच्या पलीकडील काहीतरी त्याहूनही श्रेष्ठ वस्तू मिळवून देऊ शकतो, अशी त्याच्यात क्षमता आहे. किंबहुना हाच त्या जन्माचा हेतू आहे. हेच नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. जन्माचे कारण काय, तर रामनाम पाठी. रामनाम पाठी याचा अर्थ भगवंताच्या नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणे, म्हणजेच भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहणे. पाठ या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. या शब्दालाच इथे ई प्रत्यय लावलेला आहे आणि त्याच्या आधी रामनाम असा शब्द ठेवलेला आहे. म्हणजेच भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहणे हा नरजन्माचा हेतू आहे, असं नामदेव महाराज म्हणत आहेत. आत्ताच आपण पाहिलं की ही नरजन्मात असलेली क्षमता आहे की तो आनंद ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. नाहीतर एरवी सुखदुःखाचे हेलपाटे सुरूच आहेत. मग तो आनंद ही अवस्था प्राप्त कशामुळे करून घेऊ शकतो, तर यामध्येही त्याचं अंतःकरण आणि इंद्रियच त्याला मदत करतात. आपल्या हातांनी आपण भगवंताची सेवा करू शकतो, डोळ्यांनी त्याचं रूप पाहू शकतो, तोंडांनी नाम घेऊ शकतो, कानांनी कीर्तन ऐकू शकतो, भगवंताचं नाम ऐकू शकतो. तसंच अंतःकरणाने सुद्धा आपण भगवंताच्या नामाचं अनुसंधान ठेवू शकतो. आपलं मन म्हणा, चित्त म्हणा, बुद्धी म्हणा, या सगळ्याला आपण भगवंताच्या नामाला लावू शकतो. आपल्याला संत महात्मे हाच उपदेश करतात की नरजन्मामध्ये तुझ्याकडे जी सामुग्री आहे, ती सामुग्री तू आत्मानुसंधानामध्ये लाव, भगवंताच्या उपासनेमध्ये लाव, म्हणजे तुला चिरकाल टिकेल असा आनंद मिळेल. अन्यथा जर वासनेच्या मागे धावत राहिलास तर सुखाचा केवळ भास पदरात पडेल. एक गोष्ट लक्षात घ्या, मनुष्य प्राण्यांव्यतिरिक्त अन्य असंख्य योनी आहेत, पण त्या कुठल्याही योनीमध्ये आपण कोण हे जाणण्याची क्षमता नाही आहे. मनुष्य सोडल्यास इतर सर्व योनीतील प्राणी निसर्गदत्त त्यांचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांच्या चौकटीमध्येच वावरत आहेत. मनुष्य हा असा एकमात्र प्राणी आहे जो त्या चौकटी बाहेर विचार करू शकतो आणि त्या चौकटी बाहेरील गोष्टी प्राप्त करू शकतो. अन्यथा पृथ्वीवरील असंख्य पशुपक्षी म्हणा किंवा झाडं झुडपं म्हणा, त्यांना निसर्गाने जी चौकट निर्माण करून दिलेली आहे त्यातच ते जगत आहेत. वाघ असा कधी विचार करत नाही की मला मगाशी हरिण दिसलं, ते नक्की कशामुळे दिसलं. माझा डोळा जर बाजूला काढून ठेवला तर त्याला हरिण दिसणार नाही, नाक बाजूला काढून ठेवलं तर त्याला हरणाचा वास येणार नाही. मग मला जर हरिण दिसतं, त्याचा वास येतो, तर हा अनुभव घेणारा नेमका कोण आहे, याचा विवेक करायची क्षमता वाघामध्ये नाही. तशीच ती इतर पशुपक्ष्यांमध्ये, झाडाझुडपांमध्येही नाही. ही क्षमता फक्त मनुष्यांमध्ये आहे.
मनुष्य आत्मसुखाला प्राप्त होऊ शकतो, आत्म्याचं ज्ञान मिळवून घेऊ शकतो. तसं ज्ञान ऋषीमुनींनी प्राप्त करून घेतलं, आपल्या संत सत्पुरुषांनी करून घेतलं. म्हणूनच ते आपल्याला हा उपदेश करतात की या ज्ञानाचा खरा तू अधिकारी आहेस. या आत्म्यापाशी अखंड समाधानाचा स्रोत आहे. या अखंड समाधानाच्या स्रोतालाच, आत्मस्थितीलाच वैकुंठ असं म्हणतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतायत, जन्माचे कारण रामनाम पाठी, जाईजे वैकुंठी एकी हेळा. एकी हेळा हा प्राकृत मराठीतील शब्द आहे. त्याचा अर्थ होतो अकस्मात. अचानकपणे तू आत्मस्वरूपाला प्राप्त होशील असं नामदेव महाराज म्हणतात. असं ते का म्हणतायत? कारण तत्वतः पाहता आत्मस्वरूपाचा प्रत्यय येताना अचानकच येतो. त्यासाठी तयारी मात्र वर्षानुवर्ष साधक करत असतो. एका क्षणामध्ये घडणारी ती घटना आहे. एकाच वेळी माया तुटते आणि ब्रह्मा अवतरते अशी ही अवस्था आहे. द्वैतबुद्धी नष्ट होते आणि अद्वैतामध्ये साधक शिरतो आणि आत्मसुखाला प्राप्त होतो. आत्मा ही कुठली स्थूल वस्तू नाही किंवा असा कुठला प्रकार किंवा प्राणी किंवा अनुभव नाही जो आपल्या शरीराच्या बाहेर आपल्याला येणार आहे. किंबहुना आपलं शरीरसुद्धा आत्म्यापासून लांब आहे, इतका आपल्याजवळ आत्मा आहे. अहो, ज्याच्या अधिष्ठानावरती हे शरीर सुरू आहे, अनुभव येतोय, बुद्धी मन कार्य करतायत, तो किती जवळ आहे याची कल्पना करा. आपणच ते आहोत, पण आपण भ्रमाने स्वतःला दूर समजतोय. तर तो जर इतका जवळ असेल, किंबहुना तोच जर सर्वत्र व्यापून असेल, तर त्याचा अनुभव यायला वेळ कशाला लागेल? एका क्षणामध्ये अकस्मातपणे एकी हेळा भगवंताचा अनुभव येतो आणि तेच नामदेव महाराज म्हणतायत, जाईजे वैकुंठी एकी हेळा. पुढे ते म्हणतात, रामनाम ऐसा जिव्हा उमटे ठसा, तो उद्धरेला पैसा इहलोकी. आपण जे आत्ता पाहिलं की आत्मसुखाचा अनुभव किंवा आत्मप्राप्ती ही प्रक्रिया अचानक घडून येते, पण त्यासाठी साधक मात्र वर्षानुवर्षे तयारी करतो. ती तयारी करत असताना साधक कशा कशा अवस्थांमधून जातो याचं वर्णन नामदेव महाराज पुढे करतायत. ते मात्र आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.